मिरजेचा किल्ला हा कुणी आणि केव्हा बांधला याचे काही ठोस पुरावे आपल्याला आढळत नाहीत, पण पहिल्या शतकात मिरजेचा किल्ला हा कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याकडे होता। मिरजेचा किल्ला असा उल्लेख असलेली काही ठोस कागदपत्रे आढळतात, ती म्हणजे 1058 मध्ये। पूर्वी याचं नाव मैरिंजा असं होतं आणि तो पूर्वी कोकणचा भाग होता। नंतर चालुक्य घराण्याने पण त्याच्यावर राज्य केलं। मिरजेला मिरज हे नाव पडण्यामागं अजून एक कारण सांगितलं जातं की जंबूद्वीप कालखंडामध्ये या मिरज किल्ल्याच्या भागात मिरीचूप नावाचे ऋषी मुनी राहत होते। त्यानंतर अशी पण एक आख्यायिका आहे की बहामनी साम्राज्याच्या पतनानंतर 5 शाह्या उदयास आल्या। त्या शाह्यांपैकी आदिलशहातील इब्राहिम अली यांना या भागात इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी मीरा साहब यांना सौदी अरेबियातून मक्केतून धर्म प्रसारासाठी मिरजेत आमंत्रित केलं। मिरज नावाच्या उत्पत्तीबद्दल अजून एक अंदाज असा सांगण्यात येतो की मीरा साहब नावाचे संगीतकार व गायक होते आणि त्यांना दम्याचा त्रास होता। मिरजेचे हवामान हे कोरडे व शुष्क असल्यामुळं इथं दमा असणाऱ्या पेशंटला खूप लवकर बरं वाटतं, म्हणून त्यांना इथे जाऊन राहण्याचा सल्ला देण्यात आला। कालांतराने त्यांना दम्याच्या आजारातून बरं वाटल्यामुळं ते इथे स्थायिक झाले।